वटपौर्णिमा म्हणजे काय तर वटवृक्ष हा अतिशय दीर्घायुष्य असतो आणि त्याची पूजा केल्याने त्याच्याप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभेल आणि आपल्यालाही दीर्घकाल सौभाग्य प्राप्त होईल। अशा श्रद्धेने सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटवृक्षाची पूजा करतात, म्हणून या तिथीला वटपौर्णिमा असं देखील म्हटलं जातं। ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो। पावसाळा सुरू झाला की येणारा पहिला सण म्हणजे वटपौर्णिमा। महाराष्ट्रीयन स्त्रियांसाठी तर हा दिवस खूपच खास असतो, पण अनेक ठिकाणी सुद्धा हा सण साजरा केला जातो। हे वटसावित्रीचे व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी करतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा म्हणजे 2025 मध्ये वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी वडाची पूजा करत असताना कोणत्या वेळेमध्ये आपण वडाची पूजा करावी, शिवाय कोणत्या वेळेमध्ये वडाची पूजा करू नये, या दिवशी आपण केस धुवावेत का, शिवाय या दिवशी जर महिलांना मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर आपण पूजा कशी करावी, याशिवाय गर्भवती महिला जर असतील तर त्यांनी वडाची पूजा कशी करावी, कोणते नियम पाळावेत, याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत। अशी वटपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी अनेक महिला ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत करतात। यंदा वटपौर्णिमेचा सण मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी साजरा केला जाणार आहे, म्हणजे 10 जूनला वटसावित्रीचे व्रत केले जाणार आहे। वटपौर्णिमा तिथीची सुरुवात मंगळवारी 10 जूनला सकाळी 11:35 सुरू होत आहे, तर बुधवारी 11 जूनला दुपारी 1:13 असणार आहे। वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त 10 जून रोजी सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 आहे आणि असंही पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ हा उत्तम आहे, त्यामुळे सकाळपासून ते दुपारपर्यंत या काळामध्ये तुम्हाला वडाची पूजा करता येईल। सकाळी 11:35 पासून जी पौर्णिमा तिथी आहे तर ती सुरू होत आहे, तर काही जण पौर्णिमा तिथीवरती जर तुम्ही वडाची पूजा करणार असाल तर पौर्णिमा तिथी सुरू झाल्यानंतर देखील तुम्ही वडाच्या पूजेसाठी जाऊ शकता। शुभ मुहूर्त ही त्याच वेळेत आहे। 10 जून रोजी जो राहू काळ आहे म्हणजे जो अशुभ काळ आहे तर तो दुपारी 3 वाजून ते 4:30 वाजेपर्यंत आहे। या वेळेमध्ये आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही। ही वेळ वगळता उरलेल्या वेळेमध्ये तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता। ज्या महिलांना मासिक धर्म आहे तर अशा महिलांनी वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करू नये, कारण की मासिक धर्मामध्ये कोणतीही पूजा करणं वर्ज्य मानलं जातं। त्यासाठी तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू नये, फक्त उपवास करावा आणि मनोमन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी, पूजा मात्र करू नये। या व्यतिरिक्त तुम्हाला जर 5वा दिवस असेल तर तुम्ही पूजा करू शकता, मात्र 4थ्या आणि 5व्या दिवशी डोक्यावरून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करता येणार आहे। जर काहींना 11 तारखेला म्हणजे बुधवारी जर 5वा दिवस येत असेल आणि त्यांना जर वडाच्या झाडाची पूजा करायची असेल तर ते दुपारी 1:13 करू शकता। म्हणजेच जी पौर्णिमा तिथी आहे तर ती पौर्णिमा तिथी मंगळवारी जरी सुरू होत असली तरी देखील बुधवारी पौर्णिमा तिथी दुपारी 1:13 आहे आणि काहींना जर 5वा दिवस असेल म्हणजे 5वा दिवस बुधवारी येत असेल तर त्यांनी 4थ्या आणि 5व्या दिवशी डोक्यावर स्नान करून बुधवारी देखील त्या दुपारी 1:13 तुम्ही जी पूजा आहे वडाची तर ती करून घेऊ शकता। या व्यतिरिक्त ज्या महिलांना सुतक आहे तर अशांनी पूजा करू नये, कारण की सुतकामध्ये कोणतंही धार्मिक कार्य केलं जात नाही, त्यासाठी यावर्षी तुम्ही वडाची पूजा करू नये, उपवास मात्र करावा। या व्यतिरिक्त ज्या गर्भवती महिला आहे तर त्यांनी वडाची पूजा करावी का, तर गर्भवती महिलांनी वडाची पूजा करावी। फक्त आपण जी वडाची पूजा केल्यानंतर एकमेकींची ओटी भरतो, शिवाय सावित्रीची जी ओटी भरतो ती ओटी मात्र आपल्याला भरायची नाही, कारण गर्भवती महिलांची ओटी भरलेली असल्याने त्यांनी इतरांची ओटी भरू नये किंवा देवाची किंवा इतर सुवासिनींची ओटी भरू नये। या कारणास्तव गर्भवती महिलांनी सुवासिनींची ओटी किंवा जी सावित्रीची ओटी आपण वडाच्या झाडाजवळ भरतो तर ती ओटी भरायची नाही।
तुम्ही पूजा करू शकता। या व्यतिरिक्त तुम्ही जर उपवास करणार असेल तर तुमची तब्येत सांभाळून तुम्ही उपवास देखील करू शकता। राहिला प्रश्न, या दिवशी आपण केस धुवावेत का? तर या दिवशी मंगळवार असल्या कारणाने तुम्ही या दिवशी केस धुवू शकता, कारण की आपण कोणतंही व्रत उपवास जर करत असलो तर संपूर्ण डोक्यावरून स्नान करून आपण शुचिर्भूत होऊन ही जी पूजा आहे तर ती करत असतो। त्यासाठी तुम्ही या दिवशी डोक्यांवरून स्नान करून तुम्ही ही जी पूजा आहे तर ती करावी आणि केस देखील धुवावेत। महाराष्ट्रामध्ये वटसावित्रीचे व्रत हे ज्येष्ठ पौर्णिमेला केलं जातं, तसेच देशाच्या इतर सर्व भागामध्ये वटसावित्रीचे व्रत हे ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला पण केलं जातं। पंचांगानुसार महाराष्ट्रामध्ये 10 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत जे आहे तर ते पाळले जाणार आहे। सनातन धर्मात अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळतात। या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर निर्जळी उपवास केला जातो। निर्जळी म्हणजे काहीही न खाता पिता हे त्रिरात्री स्त्री व्रत करत असतात। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून सुरू होते हे व्रत, तर ते 3 दिवस उपवास करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर ह्या स्त्रिया ज्या आहेत तर ते पौर्णिमेच्या दिवशी मात्र उपवास करतात। या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करते। आता बऱ्याच ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया दिवसभर उपवास करतात, पण काही ठिकाणी एक पद्धत आहे की फक्त वडाची पूजा होईपर्यंत सकाळपासून उपवास ठेवला जातो आणि वडाची पूजा एकदा की झाली की मग हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो। आमच्याकडे देखील अगदी अशीच पद्धत आहे, सकाळपासून फक्त वडाची पूजा होईपर्यंत उपवास ठेवायचा। आम्हीही काही खाता न पिता हा उपवास जो आहे तर तो करत असतो। त्यानंतर एकदा की वडाची झाडाची पूजा झाली की आम्ही उपवास सोडतो आणि 12-1 वाजेपर्यंत जर तुम्ही उपाशी राहणं तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही फराळाचे पदार्थ पण खाऊ शकता आणि नंतर वडाची पूजा झाली की मग तुम्ही उपवास सोडू शकता। काही स्त्रिया पौर्णिमेचा दिवसभर उपवास करतात, तर जशी तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता। धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात। वटसावित्रीच्या आख्यायिकानुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिलं होतं। याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासून ही सुटका मिळते। तसेच या दिवशी या व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे। असं देखील म्हटलं जातं, या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत जर ठेवलं तर तोच पती त्यांना 7 जन्म देखील मिळतो आणि सावित्री देवीची कृपा त्या जोडप्यांवरती राहते। वटवृक्षाच्या खोडामध्ये भगवान विष्णू, मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत आणि वडाच्या झाडाच्या फांद्यांना पारंब्य असतात। याला सावित्री मातेचं रूप देखील मानलं गेलं आहे। त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने आपल्याला देवतांचे आशीर्वाद देखील मिळत असतात, मनातील इच्छा पूर्ण होतात आणि संतान प्राप्तीसाठी सुद्धा स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करत असतात। वडाच्या झाडाचं आयुष्य हे अखंड असतं। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीमध्ये देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिलं होतं आणि या दिवसांपासून वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली। थोडक्यात सांगायचं तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात, वटवृक्षाची पूजा करतात, एकमेकींना वाण देतात, नंतर सावित्रीची कथा ऐकतात, पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करून हे व्रत करतात। वडाची पूजा केल्यानंतर 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करून हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींपासून देखील सुटका मिळते। हे व्रत पतिव्रतेचे प्रतीक आहे आणि त्यामुळे पतिपत्नीच्या नात्यामध्ये गोडवा देखील निर्माण होतो। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचं धार्मिक महत्त्व आहे। त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपली रोजची देवपूजा करावी, त्यानंतर व्रत करावे, त्यानंतर तुम्ही वडाच्या पूजेची तयारी करू शकता। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे वड पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते आपण काढून घ्यायचं आहे। वड पूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करायची आहे। यावेळी सुवासिनींनी साज शृंगार करायचा आहे। 16 शृंगार करून भरजरी साडी किंवा रेशमी साडी, लग्नातील शालू देखील सुद्धा यावेळी विवाहित महिला परिधान करतात। हातभर बांगड्या, कपाळी टिकली, भांगेत कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडवी आणि पैंजण असा साज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या वटपौर्णिमेला छान असे तयार होऊन छान साडी घालून साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा अवश्य करा। अशा प्रकारे सर्व स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात।
असतात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।